सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमचे दंड थोपटणार आहेत। रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी अगदस मंजिल येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली। गोपनीय बैठकीत एमआयएमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते। भाजपाचे राम सातपुते, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे। एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितलं, सोलापूर लोकसभा निवडणुकीत 100% आम्ही उमेदवार देणार आहे। मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहोत। रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना सांगितलं, एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एमआयएमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे। मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर आणि देशपातळीवर घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे। एमआयएमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे। रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। ही संकल्पना पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।